लाईन लिफ्टला जायला वरती, वरून व्ह्यू दिसतो चांगला. चला तर आपण रेडी आहोत आता आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला. फिक्स नाही आहे, मँगलोर किंवा मग कोझिकोडे कुठेतरी आपण स्टे घेणार आहोत. आणि हा विला आहे इथे आम्ही राहिलो होतो, ही प्रॉपर्टी त्यांची. गणेश रेडी, बाईक रेडी, आणि आपण आता निघत आहोत. लेट्स गो. बस चलो, थँक्यू. हा बस स्टँड आहे मुरुडेश्वरचा. आज थोडा निघायला उशिरा झाला, कारण काल आम्ही उशिरा पोचलो मुरुडेश्वरला, त्यामुळे दर्शन नाही झालं, मंदिर बंद झालं होतं. मग आज दर्शन घ्यायचं होतं, सो सकाळी गेलो. दर्शनाला लाईन कमी होती, पण ती जी लिफ्ट आहे ना, जो 17 फ्लोअरची कमानी आहे त्यांची, तिथे खूप लाईन होती. तिथे आमचा 1 तास गेला. त्यामुळे आता निघायला उशीर झाला आहे मला. 10:30 झालेत. आता पुढचं डेस्टिनेशन आहे ते, मी म्हटलं ना की आमचं फिक्स काहीच नाही, इन्स्टंट सगळं प्लॅन चालू आहे. आता कुठे जातात, कुठे बसतात, त्यानुसार आम्ही वस्ती घेणार. आम्हाला एकच माहिती आहे, कन्याकुमारीला पोचायचं आहे. येस. नॅशनल हायवे 66 वरून 2 किलोमीटर आत आहे मुरुडेश्वर. इथे रूम 500 पासून थोडे ते लक्झरियस रूमपर्यंत हवे तशा रूम आहेत. 500 रुपयाला स्टार्टिंग रूम आहे, साधी रूम. एंट्रन्सला मुरुडेश्वराच्या हायवेवर एक कमानी आहे. अगदी इकडे म्हणजे मंदिरं असे आकर्षक बनवतात ना की बघायला खूप मजा येते मंदिरं. आणि मुरुडेश्वर म्हणजे एकदम समुद्रात आहे, एक टापू आहे समुद्रात, त्याच्यावरती सगळं ते बनवलं आहे. एकदम छान बनवलं आहे. खूप लोक येतात, मराठीसुद्धा तेवढेच होते. हे ते कमानी बनवली हायवेवरती. इकडे यायला आपण घेणार राईट, लेफ्ट घेतला तर आपण आपल्या घरी, त्यामुळे आपल्याला यायचं राईट टुवर्ड्स कन्याकुमारी. इथे अंडरपास ओव्हरपास असं काही नाही, गाडी बघा आणि चला, काळजी घ्यायला लागते. ओके, चला परत एकदा नॅशनल हायवे 66. आजचा प्रवास किती होईल काही अंदाज नाही. 400 किलोमीटर तरी मारायचा होता, पण वाजले 10:30 आणि 400 मारायला 10 तास जातील. 10 तास बोललो तरी 8 वाजतील पोचायला. बघूया काय होते, कसं होते. यांचे समुद्र खूप असे क्लीन आणि नीट, एकदम स्वच्छ असा ब्ल्यूइश दिसतोय. एकदम क्लीन समुद्र, एकदम क्लीन. आणि हा आहे आपला ब्लॅक हॉक साथी आपला. आणि हा नॅशनल हायवे 66. इथे प्रत्येक रायडर थांबणारच. बघा अजून 2 रायडर आले. हा बीच होता इथे, इकडे बॅकवॉटर आहे. मस्त एकदम क्लीन बीच आहे आणि ब्ल्यूश, एकदम ब्ल्यूश. मस्त वाटलं. थोडं वेळ थांबलो होतो आम्ही तिथं, थोडं खाल्लं आणि आता परत निघालो मँगलोरच्या दिशेने.
पेट्रोल टाकायचं आहे, पण HP पंपच कुठे दिसत नाही. पेट्रोल पंप भारत गॅस आणि इंडियन ऑइल दोनच चाललेत. आणि मी टाकतो HP चा पॉवर पेट्रोल. बघतो आता इंडियन ऑइलला पण असतो पॉवर पेट्रोल, भेटला तर ठीक आहे. HP भेटला तर बेस्ट, इंडियन ऑइल भेटला तरी चालेल, नाही तर मग साधं पेट्रोल टाकावं लागेल. घेतल्यापासून गाडी घेतल्यापासून मी पॉवरचंच पेट्रोल टाकतो, त्यामुळे आता माझ्या जीवावर आलंय साधा पेट्रोल टाकायला. बीच आहे ना साईडला, खूप वारा लागतोय. अगदी सुंदर बीच आहे, एकदम हायवे टच बीच. खूप पर्यटक थांबतात इथे, आणि जिथे आम्ही थांबलो ना तिथं मोह आवरतच नाही थांबण्याचा, एवढा भारी वाटतं तो लोकेशन. बघा मस्त, त्याला मजा वाटत असेल ट्रक चालवायला. कन्नूरपर्यंत रनिंग मारायचं ठरवलं मी. 5 तास रनिंग आहे इथून. आता वाजलेत 12. 5 वाजेपर्यंत मी कन्नूरला पोहोचेन असं गुगल मॅप दाखवतोय. बघतो कसं काय. रोड तर चांगला आहे, फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की साईडला बाजूने बॅरिकेड नाही आहेत, त्यावर कोणीही असं आडवं तिडवं येतंय, भीती वाटते थोडी. आणि हे बघा, जे असे गावांना पासेस आहेत ना त्यांना फ्लायओव्हर किंवा अंडरपास काहीच दिलेलं नाही. सरळ गाडी स्लो करा, त्यांना जाऊ द्या किंवा तुम्ही जा, असंच चाललंय सगळं. थोड़ी रिस्क. HP दिखा आगे से यूटर्न लेके आता हूँ HP पे. HP लाच जातो. पॉवर पेट्रोल भेटला तर बेस्ट होईल, म्हणजे आजचा दिवस निघून जाईल. इथून यूटर्न आहे, मेक अ यूटर्न नाव. आणि डिवायडर पण, आणि ही पुढे एकेरी वाहतूक झाली, काहीतरी काम चालू असेल. पहिला HP पेट्रोल पंप दिसला आहे जो मुर्डेश्वर सोडल्यानंतर आलाय. गळा का खराब होते. पॉवर पेट्रोल मिळेल. हो आहे पॉवर पेट्रोल आहे. थँक्यू स्वामी, थँक्यू बाप्पा, थँक्यू. फुल. बॅकवॉटर इकडे ना, हे बघा पुढे समुद्र आहे आणि हा केवढा बॅकवॉटर आहे. याच्यात किती मोठी बोटिंग वगैरे होतील, शिपिंग चालतील. म्हणजे या आमच्या प्रवासाला देवाची पण मान्यता आहे. आत्तापर्यंत आमची राईड तुमच्या आशीर्वादाने आणि देवाच्या आशीर्वादाने व्यवस्थित चालू आहे. धन्यवाद. प्रचंड नारळाची झाडं आहेत, प्रचंड, म्हणजे आपल्याकडे पण नसतील एवढी प्रचंड झाडं आहेत नारळाची. इकडे खूप गरमी आहे, खूप हीट लागते. जर गाडी थांबवली ना तर लगेच पूर्ण घाम निघतोय. गाडी चालू असते तेव्हा बरं वाटते. पण कन्याकुमारी आम्ही येत आहोत, आमचं स्वागत करा. आमचे गणेश भाऊ पहिल्यांदाच या ट्रिपवर निघालेले आहेत, म्हणजे लॉंग ट्रिपवर. त्यांनी महाराष्ट्र सोडला नाही, पहिल्यांदा महाराष्ट्राच्या बाहेर आलेत. आणि पहिली जोडी एवढी लांब घेतले की जमीनच संपणार आहे. डायरेक्ट कन्याकुमारी भाऊ, साधा काम नाही गणेश भाऊंचा. टाकलेला HP ना, आता HP चा दुसरा पंप आला. बघितलं 60-70 किलोमीटरपर्यंत शोधला तर एकही पंप दिसत नव्हता, काळजी वाटत होती. आणि जसा पेट्रोल टाकला तसा लगेच दुसरा पंप सुद्धा आला. ही छोटी छोटी गावं आहेत, शहरात आहेत, काही समजत नाही कुठे आहे, काय नाव नाही, काय नाही. हे असं सांगायला तुम्हाला मी कुठे आलोय. एवढं सांगू शकतो की इथून मँगलोर आहे 87 किलोमीटर मँगलोर. आज जमलं ना तर कोझिकोडेला वस्ती करायचं चाललंय. कोझिकोडे नाहीतर कन्नूर, नाही जमलं तर कन्नूर नाहीतर कोझिकोडे. बघूया किती रात्र होते त्याच्यावर डिपेंड आहे. कोझिकोडेला गेलो तर फायदा काय होईल की मी उद्याची वस्ती कोचीला घेईन. आणि मग कोचीला घेतलं की तिथे पद्मनाभम मंदिर आहे, मोठं विख्यात मंदिर आहे, खूप प्रसिद्ध. आणि मग परवा मी पोचते कन्याकुमारी आणि तिथून जाईल रामेश्वरमला वस्तीला. म्हणजे आज तिसरा, उद्या चौथा, पाचवी वस्ती जर मी रामेश्वरमला केली तर मी जिंकलो. कारण टार्गेटनुसार 5व्या दिवसात मी रामेश्वरमला पाहिजेच. बघूया
कसं जमतंय. जर मी रामेश्वरमला 5व्या दिवशी पोहोचलो तर मी जिंकलो. मी माझ्या ठरलेल्या स्केड्यूलप्रमाणे मी घरी जाऊ शकतो. रामेश्वरमला गेल्यानंतरच पुढचा रूट ठरवला जाईल की बँगलोर घेऊन घरी यायचं की आदियोगला जायचं आहे. आदियोग पाहायचं आहे, एक प्रसिद्ध ठिकाण आहे आदियोग, ते पाहायचं आहे. मग म्हैसूर उटी करायची की डिरेक्टली घरी निघायचं ते रामेश्वरमला ठरवेल. ठीक आहे, पुढची गोष्ट आहे. सध्या आपला रूट एन्जॉय करू. इथे यात्रा होती. हे दुकानं सगळे दिसत आहेत. चालू आहे किंवा मग संपली तरी आहे. नाही, चालू आहे, कारण दुकानं बांधून ठेवतात. यात्रा शक्यतो रात्रीची भरते, त्यामुळे दिवसाची लोक दुकानं बांधून ठेवतात. हायवेलाच यात्रा आहे 66वर. पोलीस चांगला बंदोबस्त आहे. खूप मोठी यात्रा आहे. बघा, रोडला बॅरिकेडिंगच नाही अजिबात. बॅरिकेड्स असते ना तर मग काय भीती नाही वाटत. या थंडीच्या महिन्यात आलोय कर्नाटकला, तरी पण गरमा एवढा होतोय. जर गरमीत आलो की संपलं वाटतं. सहन नसते झाली गरमी मला. ऑलरेडी गरम होतं खूप मला, म्हणून मी थंडीत आलो. जॅकेट आणलं ना मी, बिनकामी. आता काय करायचं. असो, तयारी सगळी ठेवली आहे. आपातकालीन घड़ी में आपको उसकी सहायता हो सकती है. ओलभूत आलेला आहे. आपण जायचं बाजूबाजूने. आपल्याला आहे फ्री, बायकर्सना फ्री आहे. हे इथून आपण घुसलो. अव्वा अव्वा अव्वा. बघा, नदी. इथं प्रत्येक 4 ते 5 किलोमीटर नंतर अशा भल्या मोठ्या नद्या येत आहेत. नजरेत पण सामावत नाही त्या नद्या. खूप मोठ्या नद्या आहेत, खूप मोठ्या. एवढं इंडियाने इंग्रजीमध्ये बोर्ड लावलेत NH66 वाल्यांनी. बाकी लोकल तर काही समजत नाही. थँक्यू NH66 तेवढं तरी ठेवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. नॅशनल हायवे 66. पहिला हा नॅशनल हायवे 17 होता, जो मला वाटते तो गोव्यापर्यंत 17 वाटतं असं, म्हणजे कारण आमच्या इथे लिहिलेलं असायचं मुंबई गोवा हायवे 17 नंबर. आता हा पूर्ण पनवेल ते कन्याकुमारी 66 झाला आहे, नॅशनल हायवे 66. माझ्या गावापासून 6 किलोमीटरवरती हा हायवे आहे. कोलाडला जॉईन करतो तोच हायवे पकडला आम्ही. आज 3रा दिवस आहे त्याच हायवेवरती आहोत आणि तो समुद्रानेच कन्याकुमारीला पोहोचतो. म्हणून याला आम्ही कोस्टल राईड असे नाव दिलेले आहे. कोस्टल राईड. रस्त्याची कामं चालू आहेत बघा, खूप कामं चालू आहेत. मध्येच चांगले रोड येतात, तर मध्येच असे पॅची किंवा मेंटेनन्स चाललेली रोड येतात. मग थोडा आपला स्पीड कमी होतं आहे. बस स्टँड काही नव्हती कुठला आहे. आता आपण मँगलोरमध्ये पोचलो आहोत. जस्ट एंटर केला मँगलोर हॉट सिटी. सालड गरम होतं आहे. काय एवढं इकडे गरमी असेल काय माहिती. मँगलोर, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रा, चेन्नई फुल गरम शहर. आमचा रोहा कसा थंडगार आहे. रोह्याला मी निघालो तेव्हा थंडी होती. लिटरली 2 शेड्स घातले होते. एक बनियान, वरती जॅकेट, त्याच्यावर आणखी एक जॅकेट. परत काय त्याचा उपयोग झाला नाही. आणि आता तर एकदम एकच लेअरचा कपडा, त्यातही गरम होते खूप. मँगलोर म्हणजे एकदम वेल एज्युकेटेड सिटी आहे मँगलोर.
शिकलेले लोक राहतात बाबा इकडं. केरळ यांच्यापेक्षा जास्त शिक्षित राज्य केरळ. पर्सेंटेज खूप जास्त आहेत केरळचे शिक्षणाच्या बाबतीत. चला कन्नूरसाठी निघायचं आहे. आजचा स्टे कन्नूरला राहील. डिसाईड झालं आहे आपलं. कन्नूरला थांबू आपण. इथून 3.5 तासाचा प्रवास आहे. वाजलेत 2:30 म्हणजे 3, 4, 5, 6, 7पर्यंत थांबलो तरी 7पर्यंत आपण पोहोचू. मँगलोर. आपण अजूनही NH66 वरच आहोत. कर्नाटका. मला वाटतं कन्नूर केरळमध्ये जाईल असं वाटतंय, कारण मँगलोर लास्ट सिटी असेल कर्नाटकाची. कन्नूरपासून पुढे केरळ चालू होईल. यार हे 2 स्लो गाड्या पुढे आहेत ना, त्यांनी सगळ्यांना अडवलं बघा. हे पुढे स्लो गाड्या आहेत दोन्ही. आता भेटले साईड. आता ट्रॅफिक होईल क्लिअर. ते तरी काय करणार, लोडेड गाड्या आहेत त्यांच्या म्हटल्यावरती ते पण स्लो नाही करू शकत. आणि पळवून ते जात नाहीत पुढं, त्यांना काय नाही बोलू शकत. त्यांचं काही चुकलं ना तर 2-4 गाड्या ते अशाच घेऊन जातील. मँगलोर सिटी आता क्रॉस करतोय. आता हा NH66 मँगलोरच्या कोणत्या भागातून जातो नेमकं माहीत नाही. सिटी सेंटर लागणार आहे की नाही, की बाहेरूनच आहे. मॅपनुसार तरी मधूनच दिसतंय मँगलोरच्या. हो केरळचा बोर्ड. केरळ में आपका हार्दिक स्वागत आहे. आपण आता आलेलो आहोत केरळमध्ये. केरळमध्ये एंट्री झाली. बोलो ना, मँगलोर हा केरळच्या बाउंड्रीवर आहे, कर्नाटक आणि केरळच्या. चला केरळमध्ये आलो. मँगलोर सिटीतून बाहेर पडलो आणि डायरेक्ट केरळमध्ये. आता केरळचे रोड फिनिशिंग बघा, फिनिशिंग हा एकदम रापचिक गुळगुळीत. आणि ते कॅमेरा आहे असं मला वॉर्निंग आलेली आहे. केरळमध्ये स्पीड कंट्रोलसाठी कॅमेरे दिलेत जागोजागी. 80च्या वरती गाडी पळवू शकत नाही. सो आपला लायकीत राहायचं, रिस्क घ्यायची नाही. APS क्रिक कन्व्हेन्शन सेंटर. लक्ष ठेवायला लागेल. 80च्या वर जायला नको. कॅमेरे आहेत त्यांचे प्रत्येक सिटीमध्ये कॅमेरे आहेत. गुलगुलीत हायवे केले आहेत आणि स्पीड लिमिट ठेवला 80. काय करणार, 100 करा, 90 तरी करा. गाडी चालवायला मजा नाही ना. 60 वरती काय गाडी चालवणार सांगा. आपण निघालो कन्नूरच्या दिशेने. NH66 हा सरळ आहे. आता 118 किलोमीटर. आता इकडे 50 दिलं, इथं मध्ये 80ची. ही 80ची लेन आहे, 50ची लेन बाजूला आहे. कॅमेरे बघायला लागतात. कॅमेरा आहे बघा, कॅमेरा, स्पीड कॅमेरा. आधीच मला माहिती होती, आली होती आमच्या गुप्तचरांकडून की केरळमध्ये कॅमेरे आहेत, स्पीड कॅमेरे जागोजागी. गाडी पळवू नका. समोर दिसतंय का एक मध्ये व्हाईट बांबू, बघा कॅमेरा आहे तो भाऊ. स्पीड लिमिट 80. चल इकडे साऊथला प्रवासाला काही वाटत नाही, रोड चांगले. मात्र गोवा ते रत्नागिरी मधला रोड खराब, मधला नाही रोड खराब, रत्नागिरीच्याच मागचा पुढचा रोड खराब आहे, खूप खराब आहे. पण केरळ पूर्ण नारळाची झाडं, जिथं नजर जाईल तिथं नारळाची झाडं. आणि ही मॉस्क आहे,
खूप मोठी आहे, प्रशस्त मॉस्क आहे. केरळमध्ये मुस्लिम समाज पण खूप आहे, ख्रिश्चन समाज. फक्त नारळ नारळ नारळ, सगळीकडे नारळ, मध्ये आधी एका दुसरा झाड. हाईट वरती गेल्यानंतर आणखी भारी दिसतं वरून नारळी झाड. केरळ केरळ केरळ. परत एक मॉस्क हे बघा, आणि ते पण भले मोठे मॉस्क आहेत. समोर पण मॉस्क. आणि हे काय बापरे, हे तर स्ट्रक्चर त्यांच्या स्ट्रक्चर सारखंच आहे मॉस्कच्या. एवढी मोठी मॉस्क, बापरे खूप मोठी मॉस्क होती. खूप मॉस्क होती की काय माहिती, स्ट्रक्चर तसंच होतं मॉस्क सारखं, मशिदीसारखं. काय होतं काय माहित. टोयोटा, खूप मोठा शोरूम आहे टोयोटाचा, भरपूर गाड्या लागल्यात बाहेर. केरळ हे सगळं असं सिटी सेंटरला होत असं वाटतं, कारण मॉस्क, एवढं मॉस्क मोठी, एक मोठीच मॉस्क होती. टोयोटाचा एवढा मोठा शोरूम प्राईम एरिया इलाक्यात होता मी असं वाटते. प्राईम. वाऱ्याचा आवाज खूप जास्त येतो, त्यामुळे माझा आवाज व्हिडिओला खूप कमी येतो. मला हे अशा रोड असल्यामुळे कुठे थांबवणार आपण, अशा रोडला थांबवू शकत नाही कुठे गाडी, कारण अलाउड नसतं तिथे. मग अशी छोटा रोड तिथं थांबायला पाहिजे होतं. पाणी प्यायचं आहे. गणेश चालवेल गाडी, मी मस्त मागे आपण. 70 किलोमीटर राहिला कन्नूर. जवळजवळ 90 किलोमीटर गाडी चालवली मी आता. मंगळूर, बंगळुरू वेगवेगळी नाव आहेत त्यांची. गुगलने मला हा नवीन रूट दिला आहे. NH66 सोडून मी कुठल्या तरी आतल्या रोडला आलो आहे, गावाकडच्या. तर म्हटलं घेऊया गावाकडचा रोड, कारण नुसताच काय ते हायवेने जायचं म्हटलं. गावं पण बघू ना यांची कशी आहेत, केरळवाल्यांची. असं पाहायला गेलं ना, हो ब्लॅक ब्युटी. सगळं वेगळं वाटत नाही आता, आपल्या गावाकडेच कुठेतरी आहे असं वाटतंय. सेमच आहे सगळं, फक्त नंबर प्लेटवरती केरळ आलाय. केरळ, हो मस्त बंगलो, छान बंगलो. केरळमध्ये मुस्लिम आबादी जास्त आहे. एकाच रोडला 2 फाटे, तर पण असे खतरनाक, समजलंच नाही कुठून काढले काय. ओ डेंजर. अख्खा वेगळाच रूट दिला गुगलने मला, एकदम वेगळा. इथं रोडच नाही पुढे, कुठलाच रोड नाही. हा सिंगल रोडने कुठला तरी आलो आणि आता सरळ मी पुन्हा कुठल्या तरी हायवेला जॉईन करतोय. जा इथूनच चालू होतं बघा. ऐका काय समजलं तर सांगा. आयला गुगलने कुठून काढलं काय काढलं काय माहिती, भारी रोड काढला एकदम. एक छोटासा गावातला रोड दिला आणि डायरेक्ट इकडे आणलाय, आणि हा भला मोठा रोड काढला. मला वाटलं गुगल आता काय अजून फसवतो की काय कुठे, पण नाही, रोड चांगला दिला. आतला रोड आहे कुठला तरी. बघा पुष्पा
नवीनच रोड आहे आणि जुना रोड खाली बंद केला आहे, नाही चालू आहे पण हाच जास्त वापरतात. नदी आणि बाजूने हिरवळ आहे पूर्ण, एकदम हिरवीगार नारळाची झाडं दाबून. दिका नाही हमें कुछ, दिका नाही हमें कुछ. हायवे कुठला तरी बनतोय हा, जो पहिला जुना छोटा रोड होता तो आता हायवे बनतोय. शहाऐंशी किलोमीटर आहे कन्नूरला 2 तास. 5:30ला कन्नूरला पोचतोय. मग मी थांबलो नाही कुठे तर. मग काय करू, कोझीकोडेला जाऊ काय, बघून थोडा पुढे सरकेन, जिथं लॉज भेटेल तिथे घेऊ रूम. ठरवून काही होत नाही, आज लवकर आल्यासारखं वाटलं. रोड केरळचा चांगला होता, अजिबात कुठेच काही त्याला बाधा नव्हती. त्यामुळे तो 80चा स्पीड आहे ना, तो 40-50चा वाटत होता. असं वाटतं पळवावी गाडी, मी कंटाळा पण आला होता. आता जरा थ्रिल आला, नाहीतर मेंदू पण झोपायला लागलेला एकदम. आणि त्या रोडपेक्षा जास्त गाड्या या रोडला आहेत. तिथं एका दुसरी गाडी होती, बघा ना इकडे किती एवढ्या गाड्या आहेत. केरळ फुल धुमशान घातलाय रोडवाल्यांनी. मध्ये खचलाय की काय असं वाटतोय, पडल्यासारखा रोड. बघा इथे हा थोडा खाली गेल्यासारखं वाटतं. चलो भाई केरळ वाले, चलो भाई. केरळचे रोड खूप चांगले आहेत, अगदी बॅरिकेडिंग पण बघा, काहीच हात येऊ शकत नाही. म्हणजे हात बाहेर करण्यासाठी प्रॉपर फ्लायओव्हर दिलेत, सर्व्हिस रोड दिलेत, सगळं व्यवस्थित दिलंय, काही अडथळा नाही. आणि स्पीड लिमिट ठेवला 80चा, आणि गाडी 80च्या स्पीडला पळून असं वाटतं ती 40च्या स्पीडला पळते. स्पीड लिमिट थोडा वाढवायला पाहिजे होता, आणि 100 वगैरे. आज गाडी चालून कंटाळा येते. रोड सेमच, कारण बॅरिकेड केल्यामुळे सेमच वाटत रोड. कर्नाटकमध्ये कसं आवाजावर घर तुम्हाला होता, कोणी पण मती येत होतं. इकडे नाही, इकडे शिस्त आहे सगळी. आणि आसपास पण मीच गाडी चालवली असं वाटतं, बघा पुढे कोण नाही, आणि एवढ्या अंतरात पाठीमागे पण कोणी नाही. बघा एक गाडी आता गेली, एका दुसरी गाडी जाते, गाड्या पण नाही आहेत जास्त रोडला, आहे ना. पूर्ण रोड खाली बघा, एक गाडी बघ, आणि दुसरी आपली दिवसाची. रात्री ती काय तर असेल मग काय, एवढं सगळं करून फायदा नाही. तुम्ही स्पीड लिमिट नाही वाढवलं तर. केरळ कॅमेरा केरळ वाल्याचा विकास करता, केरळ वाल्याचा कुठं कॅमेरा, तो बघ कॅमेरा आला, कॅमेरा आला 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 करा फीड करून. कुठं आहे? हो छोटा, एकदम छोटा, दिसत नव्हता, लपवून ठेवला भाऊ. सगळा माल गोळा करत असतील. जो स्पीड लिमिट दिलाय त्या स्पीड लिमिटने चाला केरळमध्ये, नाहीतर पेनल्टी बसेल. सारखा स्पीड बघायला लागतो माझा, वरती स्पीड लिमिट दिलंय. लांबूनच कॅमेरा बघायचा कुठे येतो, आणि त्याच्या घालून इज्जतीत जायचं, एकदम इज्जतीत. इथे जेवायला आलो होतो कन्नूरमध्ये, आणि हे सिटी सेंटर आहे कन्नूरचं. इथे जवळच आम्ही डॉर्मेटरी घेतली, 300 रुपये पर बेड सिटी सेंटरला कन्नूरमध्ये.